साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार हरी आला हातात हरी आला हातात मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देवरी त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार समचरण सरोजम सांद्र निलावदावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण ओ या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णा तटियो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांगे नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासिगा तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा साठविला हरीची हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सुफल व्यापार अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही. अभंग पाठातला आहे प्रासंगिक स्वरूपातून निवडला. या अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा, तुकोबाराय या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एका गोष्टीची आठवण करून देतात का जिचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपल्या डोळ्या देखत जरी काही घडलं तर आपण असं समजतो की आपला त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही आणि त्या मरणाला आपण आपलंसं करायला तयार नाही का या मरणाशी आपला काडी मात्र संबंध नाही. मरणाची कार्य नाही आठवण विसरला मरण. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय मरणाची आठवण करून देतात. काही एक दिवस हे सोडायचंय. 2 सोहळे निश्चित असतात मानवी जीवनामध्ये. भगवान सांगताय अर्जुना देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया नान मनो धनंजया जिया परी जिया परी धनंजया नान म्हणू देहाची गावालिया. 2 सोहळे निश्चित आहे, पहिला जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. जन्माचा सोहळा तुमच्या माझ्या जीवनात झालेला आहे, अजून मृत्यूचा नाही. आणि जर मृत्यूचा सोहळा झाला असता तर आपण इथं कीर्तनात नसतो. जन्म मृत्यू हा पाठीमाग लागलेलं हे जे रहाड गाडग आहे ना, तुकोबाराय म्हणतात याच्यातून जन्मही थांबवा आणि मृत्यू थांबवा. त्यावेळेला मानवी जीवनाची सफलता प्राप्त होते आणि तो हातात जर आला का मग मात्र येरझार थांबते. जरा इकडे लक्ष द्या म्हणजे अभंग कळला आपल्याला. देव हातात आला का जन्मा मरणाचीच काय पण कशाची चिंता राहत नाही बरं का. मला वाटतं हिकडच्या पेक्षा हिकडं पटकन कळलं. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जर घरातला मालक हातात घेतला का सासूची भीती राहते, सासऱ्याची भीती राहते,
ननंदेची भीती राहते, जावाची भीती राहते, आणि जावाचं तर काय चुली झाल्या दोन आणि तुम्ही आम्ही कोण, भीतीच राहत नाही. अरे घरातला मरका जीव हातात आला तर घरच्या लोकांची भीती राहत नाही. ज्या दिवशी जगाचा मालक हाता येता येईल त्या दिवशी कशाची चिंता राहील? मग चिंता करायची नाही. तो हातात घेतला का कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं हे मला सांगायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. देव हातात कधी येतो? ज्या दिवशी संसारा इतकं प्रेम तुम्ही देवावर कराल त्या दिवशी. थोडं पुढे जाऊन बोलतो नाथ महाराजाच्या भाषेत, संसाराच्या इतकंच प्रेम जर देवावर केलं तर देव तुमच्या हातातलं खेळणं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण काय किती प्रेम करतो संसारावर. भजना करता आपण कशी वार निवडले, सोमवार आणि गुरुवार, मग तसे संसाराला कोणते निवडले? भजनाला जसे 2 निवडले तसे संसाराला बोला ना कोणते निवडले? असलेले 7 कमी पडताय. किती प्रेम, किती आसक्ती. पहिला रंगीत टीव्ही दिसतो, घरात प्रवेश केला का चप्पलचा स्टँड बाहेर, मौल्यवान वस्तू अशा फ्रंटला असतात दिसण्याकरता लोकांना. संसाराचं नावच प्रदर्शन आहे आणि प्रदर्शन म्हणजे संसार, पण परमार्थ म्हणजे दर्शन आहे. किचन मध्ये जर गेलं तर इतके भांडे, काही भांड्यांचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही, आपला लागून जाईल. आवश्यकता नसताना किती संग्रह आहे प्रपंचात. शेजारी जर घर विक्री निघलं, प्लॉट विक्री निघला तर आपण कर्ज काढून का होईना पण सोडत नाही. जसं आपण कर्ज काढून का होईना विकत घेतो तसं सप्ताह आला गावचा, नसले आपल्याकडे पैसे तर आपण व्याजानं काढून का होईना पण पैसे दिल्याशिवाय सप्त्याला. हाच तर फरक आहे दोन्हीतला. जितका संसार आवडीनं चालला तेवढा परमार्थ कधीच आवडीनं केला नाही आम्ही, आणि म्हणून पदरात आपल्या काहीच पडत नाही. संसार सोडू नका, पण जेवढं प्रेम संसारावर करता निदान तेवढं तरी देवावर करा, मग तो हातात येईल. आणि मग एकदा हरी आला हाता मग कैची भय चिंता. येरझार तर थांबते, त्याचा व्यापार तर सफल होतो. एवढ्यावर थांबू नका, तुकोबाराय म्हणतात पुढची अवस्था त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं. देवात साठवता येतो का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, आपलं कुठं टीव्हीला चाललेलं आहे. साठवता येतो? अहो साठवला नसता तर आपण इथं बसलेलो असतो का? हे प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. ज्ञानोबरायाची भाषा आहे, सर्वभूतांच्या अंतरी हृदय मांबरी चिदवृत्तीचा सहस्र करी उदयरासेवी. वा वा, पीटी मास्तर सुद्धा अशा असली पाहिजे. ते स्वराला स्वर चिकटला का गायला मजा वाटते, दुसरं काय. सर्वभूतांच्या अंतरी, तुम्ही इथं बसले, तुमच्यात कोण आहे? गटागटी राम, देहादेही राम, सर्वादेही राम. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे, तो नाही ऐसा ठाव उरला सेकवण. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे गा, सगळीकडे तो आहे. मग त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं. साठवता येतो, अनेकाने साठवला. कुणी कुणी साठवला? उदाहरण क्रमांक 1, जिकडं कीर्तनाला जाणार आहे, गंगाखेड नावाचं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये. आणि या गंगाखेडला दाम्पत्य दमा आणि करोंडूबाई नावाचं. पंढरपूरला आले, पांडुरंगाला नवस केला, पुत्र संतती नाही, संसारा करता नको देवा, पण आमच्या नंतर वारी चालवणार कोणी नाही. ठीक आहे. स्वप्नात जाऊन सांगितलं जगाच्या मालकानं, दमा तुला मुलगा नाही मुलगी होईल, आणि तीही मुलगी दामू शेट्टीला देऊन टाकायची. स्वप्न. पंढरपूर गंगाखेडवरून दिंडी पंढरपूरला चालली. 7 वर्षाचं वय, 7 वर्षाचा अवघड. तुझं वय किती? 12. मोठी गड्या तू. 7 वर्ष म्हणजे तिच्यासारखी धरा, तिच्याहून थोडीशी लहान. आता 7 वर्षाची मुलगी आणि तिने असे हात जोडले, बाबा मला पंढरपुरात यायचं, मला दिंडीत यायचं. बाळ तू लहान आहे,
नाही बाबा मला यायचं तुमच्या बरोबर. हट्ट केला आणि दिंडीमध्ये आणलं. पंढरपुरापर्यंत आली आणि पांडुरंगाला पाहिलं. आता त्याचा स्वभावच आहे, एकदा का पाहिलं बैसे जे जडोनी. एकदा त्याला पाहिल्यानंतर ते काय करतं, ज्यांना डोळे भरून त्याला पाहिलं ते परतच आले नाही. गेले नाही आले परतोनी. काय हे पंढरपुरातलं भूत आहे, भूत भूत. एकदा काय याने झडपलं माणसाला, माणूस परतच येत नाही. फक्त एकदाच पाहिलं जनाबाईनं आमच्या, बाबा आता घरी परत यायचं नाही. स्वप्नाची आठवण झाली, दामू शेट्टीला देऊन टाकलं. आपण किती वेळेला पंढरपूरला गेलो, आपण काय साधे नाही. एवढ्या वेळेला दर्शन केलं पण अजून त्याच्या सपाट्यात सापडलो नाही आपण. परतच घरी येतोय ना आपण. आणि त्याचा स्वभाव आहे, ज्यानं डोळे भरून पाहिलं तो परत येत नाही. जनाबाई थांबली, दिलं दामू शेट्टीला. 7 वर्षाचं लेकरू घरातलं काम करायचं, जात्यावर दळून काढायचं, सडा समर्जन रांगोळी, स्वयंपाक करायचा. जुन्या काळातला स्वयंपाक काय आताचे पाव खाऊन आतपाव झालेले लोक नव्हते. एक एक गडी एक एक पाचोंदा खात होता. पाचोंदा कळतो ना, 5 भाकरीचा एक असायचा. जुन्या लोकांना कळल ते, आता नवीनला समजणार नाही. तो पाचोंदा एक एक गडी खात होता, तेवढा स्वयंपाक. पण जनाबाईनं काय करायचं, श्रम वाटू नये कामाचे. जात्यावर दळायला बसली का जगाच्या मालकाला आवाज द्यायचा, का नाही जळीन मी एकली, का नाही जळीन मी एकली. हे जात्यावर तळायचं काम चाललेलं आहे. जनाबाई त्याचं नाव घेते, कामाला सुरुवात करते. त्याला आवाज दिल्यावर जगाच्या मालकाच्या कानावर आवाज पडतो, रुक्मिणी मला जनी बोलावते, जाऊ का? विटेवरून उतरावं आणि जनाबाईकडे पळत यावं. आणि यानं काय म्हणावं जगाच्या मालकानं? एकूण जनाबाई काय म्हणायची, का नाही. आणि आता हा काय म्हणतो, जनाई दळील मी एकली, जनाई दळील मी एकली, जनाई दळील मी आणि मग जनाबाई काय म्हणते, हे बघ दळायचं तुला शास्त्र माहिती का? नाही कळलं आपल्याला. ज्यानं शास्त्र तयार केले त्याला जनाबाई म्हणते तुला दळायचं शास्त्र माहितीये का? काय अधिकार आहे जनाबाईचा? देवानं सांगायचं नाही, मला जात्यावरचं शास्त्र कसं कळल? जनाबाई सांगते, ऐक, पहिलं शास्त्र जात्याचा खोटा आलतो का पाहून घ्यायचं. दुसरं शास्त्र उजव्या पायाची आडी घालायची आणि डावा पाय लांब करायचा. आणि तिसरं शास्त्र ऐक, मुक्यानं दळायचं नाही, ओव्या गाऊन दळायचं. आता देव म्हणला जणी मला काय जात्यावरच्या ओव्या येतील का? बरं मी पुढं म्हणते. देव म्हणे तू पुढं म्हण, मी पाठीमाग म्हणतो. जनाबाई म्हणे मन पाठीमाग पण धोरणात म्हण, कारण मागचा जर तालात नसला तो पुढच्याला तालातून घालीत. आणि मग पुढे जनाबाई म्हणायची, पंढरी ग माझे माहेर साजनी, ओव्या कांडणी गावो गेती. पाठीमाग देव म्हणायचा, पंढरी ग माझे माहेर साजनी.
आता पुढे जनाबाई म्हणायची, राही रुकुमाबाई सत्यभामा माता. आता तर यांना गप्प बसावं का नाही? आता यांना गप्प बसायला पाहिजे होतं ना. तरी हा म्हणतो, राही रुकुमाबाई सत्यभामा माता. जनाबाईना जात बंद केलं ना, अशी थाप आणली देवाच्या मांडीवर. गांजा आणला का काय? अरे रुक्मिंदी तोया माता का आमच्या माता? अरे एकदा भक्ताच्या अधीन झाला का भक्ताची अशी कामं करतो. आणि जनाबाईनं अभंग गुणगुणायचा, ऐका बरं का आता. आणि तो अभंग ह्यानं आठवणीत ठेवायचा. विटेवर गेला का याला दुसरं काम नाही, जनाबाईचा अभंग लिहून काढायचा. आणि एक दिवस अभंग लिहायला घेतला आणि ज्ञानोबा दर्शनाला गेले होते. माऊलीला आता बरेच दिवस झाले आलेले नाही, देव रंगलेला जनाबाईचा अभंग लिहिण्याकरता. वैकुंठवासी काशीनाथ महाराज सांगायचे बरं का हा विषय लय बारकाव्यानं. आणि मग ते लिहायला घेतलं म्हणे. माऊलीला पाहिलं आणि पेन कागद लपावला. आणि मग माऊली दर्शन झालं म्हणे, देवा कसली यादी? देव म्हणे, हे नाही, कोण कोण घेतले कीर्तनकार पाहू द्या, माया ओळखीचा आहे का तर सप्ता. नाही तर होऊ देणार नाही. आणि मग ती यादी हातात पडली माऊलीच्या आणि माऊलीनं वाचावं यादी. काय होतं माहितीये का? ज्ञानोबाराय म्हणतात, कोणाचा लेखक कोण आहे, कोणाचा लेखक कोण आहे, पण जिला आम्ही दासी जनी म्हणतो तिचा लेखक मात्र ब्रह्मांडाचा मालक आहे. काय अधिकार? अभंग आहे का कोणता होता? धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खान केला. इथं माझा मुद्दा आहे, बाकीचा त्या पसारा सोडून. हृदय बंदी खान केला म्हणजे काय केला? आत विठ्ठल कोंडीला, म्हणजे कोंडला म्हणजे काय केला? साठवला. साठवता येतो, साठविला हरी. जे हे हृदय मंदिरे त्यांची सरली झार झाला सुफल व्यापार. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. विठाला विठाला ज्या मातेच्या निमित्तानं आपण इथं जमलो, ज्या माऊलीच्या निमित्तानं जमलो, त्यांचा वाला या ठिकाणी हा 5.5 महिन्याचा असलेला हा कार्यक्रम. खर तर बघा, मनुष्य शरीर आपल्याला काहीतरी करण्याकरता दिलेलं आहे, पण काव हे काय असतं? गेल्यानंतर 10वा काय असतो? 5.5 महिने श्राद्ध काय असतं? खर तर ज्या दिवशी आपण देह ठेवला त्याच दिवशी या देहाबरोबर आत्मा जळतो, मरतो. आत्मा जळत नाही, मरत नाही आणि तुटत नाही. नैनम छिदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका यावे ना या मारावे लागत असो सदोदित ठाईचे ठाई. आत्म्याला काही होत नाही, आत्मा निर्लेप आहे. आणि हा देह तुमचा या अग्नी याला जाळणार आणि याची माती होणार. तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची, किती भारी भारी साबणा वापरा, किती महागाचे शॅम्पू आणा, पण हे जळणार आहे बर का, याची राख होणार आहे. सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, आणि देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला काही हिफाजत करले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. जाणार आहे. मला वाटतं आता सध्या त्याच्यातच आहे सगळं. सौंदर्य प्रसादने इकडं कसं कोणास ठाव. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं 200 दिवस वर्षातले. काय त्या बाथरूम मध्ये बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या, इतक्या बाटल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळाना. हेड वॉश, फेस वॉश, हँड वॉश, कान वॉश, नाक वॉश, किती वॉश निघाले. सोनाबाद, चांदीबाद, फिर भी गंदा फटक. हे जुने म्हातारे बसलेत. मी तुमच्या काळामध्ये विहिरीतून एक बादली काढायची का नाही, थोडीशी माती अंगाला चोळायची,
वरून डोक्यावरून पाणी टाकली बादली का पायाच्या नखापर्यंत पूर्ण माणूस पवित्र होत होता. तेव्हा काय एवढले साबण आणि शॅम्पून पंपून टंपू होते का तेव्हा? आणि असं एवढले बाथरूम असला चावटपणा. अहो इतक्या बाटल्या काही काही आपण कायला हात लावायचा आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतोय. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम मधल्या वाढल्या. सौंदर्य प्रसाधने वापरून सौंदर्य टिकत नाही, त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. शारीरिक श्रम राहिले कुठं आता? हो, या जुन्या मावल्या बसल्या इथं खुर्चीवरती. तुम्हाला विचारतो मावशी, 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागत होतं की नाही तुम्हाला? सगळ्या घराचं दळावं लागत होतं की नाही? पहाटे उठावं लागायचं. आता तो काळ राहिला का? पापड लाटायचे असे, म्हणून त्याचे चेहरे बघा अजूनही तुम्ही कसे टवटवीत ते गुलाबाच्या फुलासारखे जुन्या म्हाताऱ्याचे. आणि आता असलं पापड लाटायला ते पोळपाट बेलणं नाही राहिलं. आता मशीन आलं, मशीन उंडा टाकायचा पापड तयार. चपाती बनवायची तरी पोळपाट बेलणं नाही राहिला. आता मशीन आलं, त्यालाही उंडा टाकला दाबलं चपाती तयार. आता पुरणपोळी बनवायची तरी मशीन आलं. इकडं आलं का नाही मंचरला कोणास ठाव, नाशिकला आलं. एका बाजूने कणिक टाका, दुसऱ्या बाजूने पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये घालायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला विठाला तुम्ही या देहाची किती शुश्रूषा जरी केली, तुम्ही आता इथं बसले ना सगळे, तुमच्या पाठीमाग आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे. माग वळून नका पाहू, मी नाव सांगतो तुम्हाला. घडी घडी काळ वाट वाय, घडी घडी काळ वाट वाय, घडी 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 काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश. तो काळ टपून बसलेला आहे. सावधान, कधी घाला घालेल सांगता येणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप चांगलं राहा. कुणाशी वैर करू नका, कुणाला टाकून बोलू नका. पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेऱ्या अगोदर थांबवा, विनंती माझी. थोडस 1 मिनिट बंद करता का? 1च मिनिट हे बंद करा बरं. 1 मिनिट. नाही याची तुला काही पाजत करली, तू लाक करे रखवाली. म्हणून किती शुश्रूषा करा. हे जाणार आहे, जळणार आहे, मर्क आहे. बरं, आता देह जळाला, याची राग झाली. पुढचा ऐका आता. आत्मा कुठे गेला? आत्मा आत्मा जळत नाही ना, मरत नाही, तुटत नाही. मग याची गती काय असते? ज्या दिवशी याच्यावर अग्नी संस्कार होतो त्याच दिवशी आत्मा त्या घरात थांबलेला असतो. किती दिवस? 3 दिवस. 3 दिवस गरुड पुराण. 3 दिवस त्या घरामध्ये असतो. 4थ्या दिवशी त्याला पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते. किती दिवस? 7 दिवस. घरातले 3 आणि बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो दसक्रिया. आणि मग आता काक स्पर्श त्याला म्हणतात. एकदा काक स्पर्श झाला का आत्म्याला खाली थांबता येत नाही. मग त्याची पुढची गती त्याच्या कर्मावर ठरते. तो जर वारकरी असल, वारकऱ्यावर यमाची सत्ता चालत नाही. काळ गुलाम सलाम करी. अरे जाऊ द्या, त्याच्यापेक्षा लई सोपं. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा तुम्हा नाही ते सत्ता सदा घोष नामाचा. तिथं यमाची सत्ता चालत नाही. मग आता बरं जाऊ द्या, वारकरी सुटला याच्यातून, त्या वारकऱ्याचा विषय सोडून. जो गोरगरिबाची सेवा करतो तो सुटला याच्यातून. ज्याने चांगली कामं केली, पुण्याचा साठा तयार करून ठेवला, तो सुटला याच्यातून. पण आता ज्याने चांगलं असं काहीच केलेलं नाही, काय काय माणसं का फक्त नरकाला जाण्याकरता जन्माला येतात का काय कुणास ठाऊक.
त्यांना चांगलं असं खपतच नाही. भावाभावाची भांडणं तरी लावतील. आता बरेच म्हातारे माणसं पाहिले मी, गप बसणार नाही, पण मला म्हाताऱ्या माणसाच्या गप्पा ऐकायचा नाद आहे जरा. आणि ते जर गप्पा मारीत बसले पारावर, खेड्यामध्ये मजा येते ऐकायला, मी चोरून ऐकत असतो. आणि मग तेच चालत एखाद्या जर मोटरसायकल जर गेली, कोणाच फटफटी कोण, कोणाच फटफटी होती कोण, कोणाच फटफटी होती कोण. दुसरा म्हणतो ते नाही का ते मळ्यातले ते 2-4 जण भाऊ, एक खट्टीची का काय अजून मधी वाहिली काढून, गप बसतच नाही ते. सोसायटीचा बोऱ्या वाजवतील, आई बापाला लाथा घालणारे. दर्शनाला तर कधी पोळ्याच्या दिवशी बैला बरोबर गेला तर गेला, नाही तर वर्षभर मारुतीची त्याची गाठ नाही फकड्याची. आणि शास्त्र असं सांगतो, जो माणूस कधी देवाचं दर्शन घेत नाही त्याचं मरेपर्यंत तोंड पाहू नये, प्रमाणितच. प्रभाते नामन घ्यावे मर्कटाचे, तैसे आवक्ताचे सर्व काळ, तैसे आवक्ताचे सर्व काळ. प्रभाते नामन घ्यावे मर्कटाचे, तैसे आवक्ताचे सर्व काळ. सकाळी सकाळी माकडाचं नाव घ्यायचं नाही. बरं, अजून जो कधीच परमार्थ करत नाही त्याचं तोंड पाहायचं नाही. असं आहे पहा, ज्याचं तोंड पाहिल्यावर दिवस चांगला जातो ते संध्याकाळी 6 लोक भेटत नाही. आणि ज्याचं तोंड पाहिल्यावर दिवस चांगला जात नाही ते सकाळी जय हरी केल्याशिवाय राहत नाही. याचं तोंड पाहायला नाही सांगितलं. प्रभाते नामन घ्यावे मर्कटाचे, तैसे भक्ताचे सर्व का. काय काय माणसं असतात राव, तुमचा भाग बरा आहे, आमच्याकडचं बोलतोय बरं का मी, त्याच्या गळ्यातच खालबाता राहतो. दुसरं कामच नाही दिवसभर, फक्त कुठंच. हे तरी बरे, काहीच्या खिशात काडीच पेटी राहते, फक्त गाव हिजलेलं दिसावा. त्याला गाव हिजलेलं चालतच नाही, कारण गाव हिजलं का यायचं दुकान चालत नाही. मग हे काय करणार, पेटव. हे गाव पेटवणारांनी अगोदर आपली स्वतःची गरज सुधरवा. येऊ द्या ना गावाला एकत्र कधीतरी. मला वाटतं आपले बँकेचे साहेब आलेत. भाऊ एक वाक्य फार सुंदर बोलले सकाळी, का कोणाचं वाईट करायचंच नाही, माणसाचा चेहरा प्रसन्न राहतो. वाईटच करायचं नाही ना. एक बोलू, आपल्याला विषय निघला म्हणून सांगतो. दुसऱ्याचं चांगलं झालं आणि तुम्हाला का चांगलं वाटलं, काय बोललो, दुसऱ्याचं चांगलं झालं आणि तुम्हाला का चांगलं वाटलं का त्या दिवसापासून तुमचं चांगलं व्हायला सुरुवात झाली समजा. आणि कधीतरी देवाच्या कामात वेळ काढत चला. तुम्ही जर देवा करता वेळच दिला नाही, तुम्ही जर देवा करता वेळ दिला, ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल त्या दिवशी तो सुद्धा वेळ काढील. जर तुम्ही त्याच्याकरता वेळच दिला नाही, ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल त्या दिवशी त्याला सुद्धा वेळ नसेल, लक्षात असू द्या. म्हणून त्याच्याकरता तुम्ही थोडं करा, वायाच जात नाही, तुम्हाला त्याचं फल मिळणार म्हणजे मिळणार. विठाला विठाला मग अशा माणसाची दया माया नाही बरं का. मग काय करतात हे गिऱ्हाईक यमाचे, यम याला यमपुरीला नेतो. आवाज थोडासा कमी राहू द्या बोलताना, म्हणजे कर्कश नाही येणार, ते हॉल असल्यामुळं कमी. शेवटला आवाज पोहोचतो ना माझा, ठीक आहे. मग यमपुरीला नेतो. आपल्यापासून यमपुरीचा अंतर किती आहे, काढा किलोमीटरचा हिशोब, तुम्हाला मी बारकाव्यानं सांगतो. 400 योजन. 400 योजन म्हणजे 1 योजन बरोबर 4 कोस, आणि 1 कोस बरोबर 3 किलोमीटर. म्हणजे तो सुद्धा हिशोब काढता येईल, कारण आता जुनं शिक्षण राहिलं नाही. जुनं मैलावर होतं, कोसावर होतं, आता किलोमीटर आले.
जुनं काहीच नाही राहिलं. जुन्या काळामध्ये शिकवायची सुद्धा प्रथा कशी होती? एकम दम शतक सहस्र दसहस्र लक्ष दशलक्ष अब्ज खर्व विखर्व पद्म. आता ते काय कोणी शिकवत नाही त्या संख्या. पावकी होती, निमकी होती, दीडकी होती, पाऊनकी होती, एक पाव पाव, बे पाव, अर्धा, तीन पाव, पाऊन, चार पाव, एक, पाच पाव, सव्वा, सहा पाव, दीड, सात पाव, पावणे दोन, आठ पाव दोन, अशी पावकी होती. बरं, त्याच्यामध्ये गुरुजी शिकवायचे कसे? चेंडू दांडू एकाचा, कावळ्याची चोच दोनाचा, वाकडा तिकडा तिनाचा, बैलाची शिंगोटी चाराचा, उभा माणूस पाचाचा, उलटा तीन सहाचा, कुत्र्याची शेपूट साताचा, बुढ्याची काठी आठात. जाऊ द्या, मी काय उजळणी म्हणायला थोडी आलो इथं, पण सांगितलं असा जुना काळ होता. आणि मग इथून इतक्या अंतरावरती तो यमलोक, आणि यमलोकाला त्याला घेऊन जाणार. ऐका आता, चित्रगुप्त यमाला विचारतो, हे कुठालच आहे रे? चित्रगुप्त यमाला विचारितो, हे तो आणलंय कुडालच आहे? मंचर. कुठं आलंय मंचर? पुणे जिल्हा. आणि मग अशा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळे विभाग आहे फायलींचे. आणि मग पुणे जिल्हा, त्याच्यामध्ये खेड आणि नारायणगावच्या मधलं मंचर का तेच. आणि मग ती फाईल काढतो, वेगवेगळे विभाग आहे ना, असंच असेल ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग फाईल काढतो आणि वाचतो. का रे, तुला आळंदी जवळ होती, विश्वाला शांतीचा संदेश देणारा ग्रंथ, वयाच्या 16व्या वर्षी जगाला दिलाय, 22व्या वर्षी थांबले, तुझं अख्खं आयुष्य गेलं, कधी ज्ञानेश्वरी उघडून पाहिली का तो? तो म्हणतो नाही नाही, दे सटका. नाही नाही नाही, प्रमाणे मोगम काही. यमाचे किंकर भूसाल, यमाचे किंकर भूसाल, मारिती तोडीती झोडीती. आता तुम्ही म्हणा, मारिती झोडीती याच्यात काय बदल आहे? आता याच्यात फरक सांगतो तुम्हाला. मारण्यामध्ये थोडी सभ्यता असते, आणि आडबांगपणानं ठोकणं याला झोडणं म्हणतात. तसं यम मारित्या झोडीत्या काय हाल करतात, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते तुझला. मग का रे, बरं ज्ञानेश्वरी नाही वाचली तू, कधी दर्शन घेतलं होतं का ज्ञानेश्वरीचं? तुम्ही मला ज्ञानेश्वरीचं काय आणलं मध्ये? ज्ञानेश्वरी वाचून काळाची भीती जाते का? हो जाते. काळाची भीती राहत नाही ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली त्याला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, साक्षात ज्ञानोबारायाची वाङ्मयीन मूर्ती आहे. हे पुस्तक नाही, असं धूळ खात पडलेलं नसू द्या या ग्रंथाला. खूप अधिकार संपन्न ग्रंथ आहे हा. भगव्या वस्त्रामध्ये बांधा. ऐका ऐका ऐका, कीर्तन नका नेऊ घरी, एवढं घरी न्या. भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून तुमच्या देवघरात ठेवा. तुम्हाला वाचायला वेळ नाही ना, माझ्या दादानं वाचू नका, फक्त एक करा. तुम्ही जसं तुमच्या आईला सांगून निघता ना, तसं चालता चालता फक्त त्या आईला असे हात जोडा रे, आणि फक्त एवढंच सांगा, आई मी चाललो बर का. जगाची माय आहे ती. जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही ना, तोपर्यंत ज्ञानेश्वरी तुमची वाट पाहत असते दादा. एवढा पवित्र ग्रंथ आहे हा. बोलू द्या, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदाय उगा चमत्कार सांगत नाही, नाहीतर केवढा मोठा चमत्कार आहे ज्ञानेश्वरी. माझा ऍक्सिडेंट झाला होता, नदीच्या पुलावरून गाडी खाली आली, तर साखरे बाबांची ज्ञानेश्वरी अर्थासह, बघा ती जाड मधली काळ्या कवर, माऊलीच्या समाधीचं त्याच्यावरती फोटो असायचा, आणि ती माझ्या गाडीत असायची नेहमी. मी रोज ज्ञानेश्वरीला सांगायचो, पण 2 कथा चालल्या होत्या, वेळ नव्हता, मी ज्ञानेश्वरीला सांगायचंच विसरायचो. 8 दिवस माफ केलं आहे ना. 9व्या दिवशी ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट 12 वाजता 1ला झाला, 12ला इन्शुरन्स संपला आणि 1ला ऍक्सिडेंट झाला. बघा कसं प्रारब्ध आहे. वरून गाडी खाली आली, आमच्या ड्रायव्हरचे पाय गेले तिथून.
माझं हे फाटलेलं होतं, आतून शिवलेलं आहे. पण ज्या माणसाने मला बाहेर काढलं ना, आजही तो म्हातारा आहे, एक अक्षर खोटं नाही सांगणार. 1 वाजेपासून आम्ही गाडीत होतो तर 3:30 वाजता तो बाहेर काढायला होता, दुधावाला म्हातारा. आणि तो म्हातारा वारकरी होता आणि त्याने पाहिलं कोणीतरी महाराज आहे. त्याने माणसं बोलावली, तो दरवाजा तोडून म्हणे, ज्या वेळेला तुम्हाला ओढत होतो महाराज, तर ज्ञानेश्वरी तुमच्या खाली होती. ऐका पुढं, ज्या वेळेला ते ओढत होतो म्हणे, तर ज्ञानेश्वरीचं एक एक पान फाटत होतं, एक एक पान फाटत होतं, एक एक पान फाटत होतं. अर्ध्या ज्ञानेश्वरीची पानं झाली. नाही लक्षात आलं आपल्या, त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची आहे. अरे रात्रीचा प्रवास चाललाय कीर्तनकारांचा, कुणाच्या जीवावर आहे? फक्त ज्ञानेश्वरीच्या. म्हणून विनंती आहे माझी, वाचायला वेळ नाही ना मायबाप, तुम्हाला वाचू नका, फक्त त्या ज्ञानेश्वरीवरती डोकं टेकवा. दगडाला ज्ञान करून देण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. अरे वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली का काळाची भीती राहत नाही. भय कळी काळाचे नाही तया, वाचेल जो कोणी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. म्हणून तिथं काळाची भीती नाही. काय करतात काळ? अवलय हाल करतात. पहिली शिक्षा, तापलेल्या लोखंडाच्या खिळ्यावरून, का शिकंड आता बरं का, तापलेल्या लोखंडाच्या खिळ्यावरून नंग्या पावलानं चालायचं, पायात काहीच नाही. तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं? मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा आणि त्यांना खाल्ला बाजा. तिथं गेल्यानंतर जर वागण्यात चूक झाली तर पहिली शिक्षा, लोखंडाचे तप्त खिळ्यावरून चालायचे. आता इथं तुम्हाला सूट मिळवायची का? त्याच्याकरता तीर्थाच्या ठिकाणी चपला दान करा. आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या असतील तर डबल चक्कर असेल तिथं. म्हणून जुने लोक सांगायचे, कधीच कोणाच्या चपला, अरे दलिंद्री कशाला आणले म्हणायचे, त्याला काशीखंडाचा आधार होता. आता जोपर्यंत हे माझ्या वाचण्यात आलं नव्हतं, कीर्तनाला गेलं की माझी चप्पल जायची. मग कार्यकर्ते म्हणायचे, बाबा तुमची गेली ना, घ्या कोणाची घालून, आणि मी घ्यायचो घालून. ज्या दिवशी वाचण्यात आलं, जेवढ्या हाणल्या होत्या तेवढ्या दान करून टाकल्या. कुठं डबल चक्कर आणता, तिथं गेलो तर. म्हणून चपला दानाने. चला पुढची शिक्षा, अग्निस्तंभाला मिठी, तूप भरायचं प्रमाण आहे त्याला, मिठी मारायची. इथं कधी सूट मिळते? वस्त्रदान केले तर इथं सूट मिळते, वस्त्रदानाने. म्हणून हे वस्त्रदानाचा प्रकार आहे. मला वाटतं वस्त्रदान इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळत. साडीच्या अपेक्षेनं कधीच कुठं जाऊ नका. अरे ते काय फाटक आहे, ते मरक आहे. 3 वाक्य सांगतो, अंडरलाईन करून ठेवा. वस्तूवर प्रेम करा, आसक्ती ठरते. संसारावर प्रेम करा, दुःख मिळतं. माणसावर जिथं जिथं प्रेम कराल तिथं तिथं धोका बसतो. रिपीट करतो, वस्तूवर प्रेम करा, आसक्ती ठरते. संसारावर प्रेम करा, दुःख देतो. माणसावर प्रेम करा, धोका बसतो. या जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच करायचं असेल त्याच्यावर करा, तो कधीच धोका देणार नाही तुम्हाला, कधीच देणार नाही. मेरे दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए। मेरे इस दर्द दिल को
आधार चाहिए काली कमली वाला मेरा यार चाहिए काली कमली वाला मेरा यार चाहिए ओ काली कमली वाला मेरा यार चाहिए कुछ कमी नार मानो की आखिर ये इंसानों की सच्चा दरबार लगा है विधाता की महफिल है प्यार के बंसी वाले का अरे बोल प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए काली कमली वाला मेरा यार चाहिए काली कमली वाला मेरा यार चाहिए प्रेमच करायचं त्याच्यावर करा तिथं गेल्यानंतर तुम्हाला सोडवायला कोणी नाही तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवण्या त्याच्या वाचून कोणी सोडवत नाही ना मग एक काम करा त्यालाच हातात घ्या कुठल्या शिक्षा नाही सकळ चिंता जीवाची नष्ट होते अभंगाच्या तिसऱ्या चरणात हरियाला हाता हरियाला हरियाला हाता हरियाला हरियाला हाता हरियाला हरियाला हाता 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 हे मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता चांदी हरियाला हाता मग कैची भय चिंता तो हातात आल्यावर कशाची चिंता राहत नाही मग नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमजे पांडुरंग आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता समर्थाचे कांता कोरण मागे राजयाचे कांता काय भीक माग राजाच्या बायकोला भीक मागायची गरज आहे का चिंता करायची नाही तू फक्त तुम्ही त्याचे व्हारे मग देव तुमच्या मरणी मरे एकदा तो हातात आला कशाची चिंता राहत नाही बरं का महाभारतातला प्रसंग एवढा मार्मिक आहे मला वाटतं आपल्या एकाच अभंगाचं भाव पाहून होईल कारण हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही आणि मला थोडा गायनाचा नाद आहे त्याच्यातही वेळ जातो जरा तरी आता बरंचसं कमी केलं लहानपणापासून मला गायनाची आवड आहे मी शिवरलो होतो शंकर स्वामी संस्थानला तर ते लहान आजही मला गायक आणि वादकाविषयी अंतकरणातून आदर आहे गाणाऱ्या माणसावर फार प्रेम करतो पहिल्यापासूनच आवड आणि गायनाची परंपरा आपली वारकऱ्यांची आहे विठाला विठाला हा चला
कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. लगेच या अभंगाचा भाव स्पष्ट होईल याच्यातून. कौरव पांडवाचं युद्ध ठरलं. गेले होते शिष्टाई करता भगवान. अरे असं करू नका. ऐके नीती अंबिका नंदना. अंबिका नंदना म्हणजे कोण? धृतराष्ट्रा. तुझ्या पुत्राचे अपराध नाना, भरपूर गुन्हे केले त्याने, पण मी सगळं माफ करतो. एक काम कर, 5 भावांना जगण्यापुरती 5 गावं देऊन टाका. मी पांडवांना समजावतो. पंचनस्तात देयंतम ग्रामायती महागीतम आविस्थलम रुकस्थलम माकंदी वारणावतम. देऊन टाका 5 गावं. त्यावेळेला दुर्योधन काय बोलला? सुईच्या टोकावर बसेल इतकी देखील भूमी आम्ही पांडवांना देणार नाही. युद्धाचा दिवस ठरला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, कुरुक्षेत्राचं रण मैदान, आणि युद्ध सुरू होणार. तर तितक्यामध्ये भीष्माचार्याची दुर्योधनाची भेट झाली. म्हणे नाना त्याने प्रतिज्ञा केलेली आहे. कशाची? न धरी शस्त्र मी करी. भीष्माचार्याने सांगितलं दुर्योधना त्याला शस्त्रच घ्यायला लावेल, नाही तर बापाचं नाव नाही सांगणार. श्लोक आहे बरं का तसा, मोगम डेरिंग नाही केलं. श्लोक आहे तसा. वासुदेव कर चक्र न धरो, अपना मुख न दिखाऊ, लाजत है मेरी गंगा जननी, शंत न सुत न कहाऊ. बापाचं नाव सांगणार नाही, शस्त्रच घ्यायला लावेल त्याला. ठीक आहे. 2 दिवस झाले युद्ध सुरू होऊन. पांडवापैकी कोणीच गेलेला नाही, आणि कौरव पक्षातले बरेच संपले. मग इकडं दुर्योधन म्हणतो भीष्माचार्याला, नाना तुम्ही माझ्या पक्षात आहे, तुम्ही सेनापती आहे, आणि पांडवा कोणीच नाही, माझ्या पक्षातले इतके जावे. याचा अर्थ तुम्ही फक्त दिसायला माझ्याकडे. म्हणजे दुर्योधन म्हणला काही माणसं जिथं असतात तिथं नसतात. तिकडचं तुमचं वेगळं डोक्यात येईल बरं का. काही नाही तर आपण सरळ रस्त्याने चाललो, कुपटीत हात घालून डोसून घ्यायचं नाही. म्हणले तुला जरी वाटत असेल, म्हणले दुर्योधना असं नाही, मी तुझ्या पक्षाचा सेनापती आहे, आणि जर प्रामाणिकपणे मी काम करतोय, पण जर तुला वाटतच आहे असं, तर भीष्माचार्य आज हा प्रतिज्ञा करेल. शब्द झोंबले ना, वर्मी लागले ते, आणि प्रतिज्ञा केली काय, की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करील. ते काय आपली प्रतिज्ञा आहे का हो? आपली प्रतिज्ञा मोठाचं चाक सारखं. आपल्या काय काय प्रतिज्ञा असतात. दिवसाला आपण किती शपथा घेतो. काही काहीच बोलणं शपथ खाल्ल्याशिवाय बोलणंच नाही. काय सवय असं. आपण तर अशा प्रतिज्ञा किती काही पोळल्या आणि त्याच्यावर मांडी घालून बसलो. आपल्या प्रतिज्ञान मोठाचं चाक सारखं. मोठाचं चाक माहिती ना, पुढंही पळतं मागं सरतं, जिकडं नाड्याचा दाब बसल तिकडं. आणि लोकांचं असंच आहे आता, चालत्या ढगाची सोबती लोक, जिधर बम उधर हम. आणि मग भीष्माचार्याने केली प्रतिज्ञा. पांडवांना कळालं का पलीकडे म्हाताऱ्यानं प्रतिज्ञा केली, आपल्याला इहलोक सोडावा लागतो. स्थगिती मिळाली युद्धाला, आणि पांडव शिबिरामध्ये जमलेले आहे. द्रौपदी रडते आहे, माझे आधारस्तंभ 5 पती उद्या इहलोक सोडून जाणार आहे. तितक्यात भगवान परमात्म्याने यावं आणि सांगावं, ए पांडवांना काळजी करायची नाही, मी तुमच्या हातातला माणूस आहे. हरी आला हाता याच्यावर सांगायचं बरं का. मी तुमच्या हातातला माणूस आहे, झोपा निवांत. तुम्ही मला आपलंसं केलंय ना. बरं मला एक पहिले हा भाव तर पुढं सांगतो मी, पहिलं एक उत्तर द्या. पांडव प्रातस्मरणीय आहे, म्हणजे लाभ होतो पांडवाचं नाव घेतल्यानंतर. कशामुळे बनले? त्यांनी देव हातात घेतला होता म्हणून प्रातस्मरणीय बनले. काय प्रातस्मरणीय? सकाळी सकाळी जर धर्मराजाचं नाव घेतलं तर माणूस धार्मिक बनत चालतो. भीमाचं नाव घेतलं पाप नष्ट होतं. ज्या लोकांना जास्त शत्रू त्रास देतात, त्या लोकांना शत्रू आपल्याला त्रास देऊ नये असं जर वाटत असल, तर त्यांनी सकाळी सकाळी अर्जुनाचं चिंतन करायचं. आणि ज्याला मोठाले आजार होऊ नये आपल्याला असं वाटत असेल, त्याने माद्री सुताचं नाव म्हणजे नकुल आणि सहदेवाचं नाव घ्यायचं. हे प्रातस्मरणीय. लाभ होतो जीवाला काही ना काही. उठल्याबरोबर त्यांचं नाव घ्या. पहिली गोष्ट, पांडव किती आहे? पांडव 5 नाही 6, आणि कौरव सुद्धा
101 आहे. 100ची नावं तुम्ही पाहून घ्या. वरच्या एकाचं मी सांगतो, त्याचं नाव आहे युयुत्सू. हा सौबालीचा धृतराष्ट्राला दाशीपासून जन्माला आलेला. युद्धाच्या वेळेला हा पांडवाकडून होता आणि इकडचा कर्ण कौरवाकडून होता. बरं चला, आपला भाव एकच होता की भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केलेली, देवानं सांगितलं तुम्ही निवांत झोपा, मी तुमच्या हातातला आहे, काळजी कशाला करतात. बरोबर 2:45 वाजता भगवान उठले. हा भंगाचा सार आहे बरं का, झालं माझं कीर्तन. 2:45 वाजता उठले, द्रौपदीच्या महालाकडे आले आणि देवानं आवाज द्यावा, ताई चल आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. द्रौपदीला चालता येईना. म्हणे कोणाचा आशीर्वाद? भीष्माचार्याचा. मारण्याची प्रतिज्ञा कोणी केली हो? भीष्मानं. आणि आशीर्वाद कोणाचा घ्यायचा? भीष्माचा. लय शिकायसारखं राव याच्यामध्ये. बापा, आपल्या विरोधात असलेला कायम विरोधातच असतो असं डोक्यात ठेवू नका. कधी कधी त्याच्याही पाया पडत जा. कधी कामाला येईल सांगता येणार नाही. ही माझी कथा सांगते बरं का, मी इकडं तिकडं नाही बोलत. म्हणून देव म्हणले त्याचा आशीर्वाद घ्यायचा. आणि खेळतो यानेची खेळावा. ज्याने मारण्याची प्रतिज्ञा केली त्याचा आशीर्वाद घ्यायचा. बरोबर 3:45 वाजता भगवान भीष्माचार्याच्या आश्रमाच्या समोर. द्रौपदी खांद्यावर आहे, घोंगडी पांघरलेली, कंदील हातात आहे. द्रौपदीला चालता येत नव्हतं. तिच्या पायातल्या चपला पडल्या. मायबाप, जगाच्या मालकानं चपला पितांबरामध्ये टाकल्या, पितांबर गुंढाळला आणि बगलेत मारला. बरोबर 3:45 वाजता. ताई जा आतमध्ये. डोळे लावून भीष्माचार्य ध्यान करतात. आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणाबरोबर आली फक्त माझं नाव सांगायचं नाही. वाटल्यास एक हमाला आणला सांग, ठीक आहे, जाते आतमध्ये. गेल्याबरोबर श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे दंडवत. बांगड्यांचा आवाज आला. असं वाटलं दुर्योधनाची पत्नी भानुमतीच आली की काय. आणि आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव, विजयी भव. आणि हे शब्द भगवंताच्या कानावर पडले. माझा उमेदवार आता बिनविरोधाला, काळजी करायचं कारण नाही. द्रौपदी विचारते, नाना आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? डोळे उघडले आणि पाहिलं द्रौपदी कुणाबरोबर आली? एक हमाल आणलाय. कोण हमाल आणला? इतक्या पहाटी तुला कोण हमाल भेटला? म्हणून भीष्माचार्य पाहण्याकरता बाहेर चालले आणि पाठोपाठ द्रौपदी चाललेली आहे. बाहेर आले, त्याचाच कंदील घेतला आणि त्याचं तोंड पाहिलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि हमालकीचं काम करतोय. काय अधिकार या पांडवांचा आहे. देवाची अशी घोंगडी ओढली तर बगलातली वस्तू खाली पडली. काय होतो? पितांबर खाली पडला. भीष्माचार्याला वाटलं आज सापडला, हा कोणाची देवपूजा करतो हे तरी आज पितांबरात सापडे. असा पितांबर चापून चापून बाजूला केला. काय निघलं? द्रौपदीच्या चपला. टचकन डोळ्यात अश्रू आले भीष्माचार्याच्या. काय अधिकार आहे रे? जगाचा मालक ज्यांच्या चपला सांभाळतोय आणि मी मारण्याची प्रतिज्ञा करावी. माझ्यासारखे लाखो भीष्माचार्य जरी जन्माला आले तरी जय पांडवांचाच होणार. काय कारण आहे त्याला? हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता. विचारते द्रौपदी, नाना तुमची प्रतिज्ञा खरी का आशीर्वाद खरा? आता भीष्माचार्य सापडले इथं, कारण आशीर्वादही दिलेला आहे आणि प्रतिज्ञा करून बसलेली आहे. तर भीष्माचार्य काय बोलले ऐका. बाई, माझी कालची प्रतिज्ञाही खरी नाही आणि आजचा आशीर्वादही खरा नाही. हा बाबा ज्याच्या पारड्यात जाईल तिचीच गोष्ट खरी आहे. म्हणून तो का हातात आला मग कशाची चिंता राहत नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्यांची सरली झार झाला सुफल व्यापार. विडोबार कुमारी, विडोबार कुमारी.
त्यांची सरलीर धार झाला सुपल व्यापार साठविला हरीची हृदय मंदिरी. अभंगात आई काय असते? फार थोड्या दिवसाकरता असतो दादा आपल्याला संगत आईची. ज्या दिवशी आपली आई मातीच्या आड गेली का त्या दिवसापासून किती आई आई करा, कधीच तुमच्या डोळ्याला दिसणार नाही, कधीच नाही दिसायची. तुम्ही लई मोठाले बंगले बांधा माझ्या दादानो, खूप मोठाले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमची म्हातारी आई बसलेली असावा, लई शोभा असते दादा त्या बंगल्याला, लई शोभा असते. म्हातारी माणसं असताना कळत नाही किती कामाची असतात. तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमची म्हातारी आई नुसती बसलेली असू द्या, येणारा जाणाराची धमक नाही वाकड्या नजरेनं त्या बंगल्याकडे पाहण्याची. लई कामाची असतात आता म्हातारी माणसं. आई घराचा कळस असते. आईचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो बरं का. मुलामध्ये लय जीव असतो आईचा. ती बोलून दाखवत नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमची गाडी चालू करताना निघताना वट्ट्यावर बसलेली माय तुमच्याकडे पाहत असते आणि तिला एकच वाटतं, फक्त याने सांगावं मला का किती वाजता परत येणार आहे. या आशेनं तुमच्याकडे डोळे लावून बसलेली असते. एखाद्या वेळेला बायकोला नाही सांगितलं तरी चालेल, पण तुमच्या म्हाताऱ्या आईला सांगून जात जा कुठं चालले. अरे ती चातकासारखी वाट पाहते तुमची. जर तुम्ही घरी आले नाही तर झोपतच नाही. मला वाटतं या रात्रीचा प्रवास असतो या लोकांचा, यांना विचारा. तुम्ही जरा रात्री लेट जाऊन बघा कधी एखाद्या दिवशी. जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही तोपर्यंत तुमची माय झोपणारच नाही. तुमच्या गाडीचा फक्त आवाज येऊ द्या, दरवाजा उघडून बाहेर येते. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत रात्री किती वाजता जाऊ द्या, घराचा दरवाजा वाजवायची गरजच पडत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. घे जन्म फिरोनी येईन मी पोटी, खोटी ठरून देवा एकास मोठी. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझाता मी कोणत्या उपाई. तुम्ही रडाल गाड्या, सगळ्या रडाल तुम्ही. मला तुम्हाला विचारायचं माझ्या बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहितीये कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची म्हातारी माय बसलेली आहे. ज्या दिवशी आई गेली का समजायचं आता हक्काचा उंबरा नाही राहिला चपला सोडायला. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्ही तिथलच्या मुलगी आहात. आई गेली का पाहुणं व्हावं लागतं, पाहुणं. आई आणि मुलगी धड वेगळे असतात, दोघीचा आत्मा एक असतो गड्या, एक असतो. तुम्ही दिवाळीच्या सणाला जातात ना, तुमच्या भावाचा मुलगा कुठंतरी खेळत असतो आणि तुम्ही गेल्या का तुमच्या अगोदर जाऊन तुमच्या आईला सांगतो. तुमची आई 75 वर्ष वय, निचेष्टीत पडलेली आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, सफेद केस झालेली आहे, हातात काठी लागते. आणि ज्या वेळेला तुमच्या भावाचा मुलगा जाऊन सांगतो ना, हे आजी आत्या आली, आत्या शब्द तिच्या कानावर पडू द्या. आज कुठून शक्ती येते हो तुमच्या मायला? हातात काठी घेत नाही, दान दान दरवाजापर्यंत चालत येते आणि आपल्या मुलीच्या तोंडावरून असा हात फिरवते. फार दिवसातून भेटलीस माझी माय, हाताला धरते, आतमध्ये नेते, सुखदुःखाच्या गोष्टी होतात. तुम्हाला माहिती नाही इथलची एकमेक सुनाचं तुमच्या आईचं भांडण झालेलं असतं, पण आज तुम्ही गेल्या ना, तुमच्या करता तुमची आई माघार पत्करते आणि सुनापुढे हात जोडून सांगते, आपला असल ते असल घरात, पण तिला कळू देऊ नको बरं का. काय आई असते रे. म्हणून दादा विनंती माझी, म्हातारपणात तुम्हाला सेवा नाही करायची तुमच्या आईची, करू नका.
पण म्हाताऱ्या आईला फक्त टाकून बोलत जाऊ नका. अरे ज्या वेळेला तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना, जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत, तसा घाव काळजाला पडतो आईच्या. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल माझ्या दादानं. आणि आई जर गेली ना, कमाईचा समुद्र आपला आटला. निस्वार्थ प्रेम करणारी आईच असते. बाकीचे प्रेम करतात पण त्याच्यात स्वार्थ भरलेला आहे. दिसायला वरून प्रेमाचं आवरण आहे, पण निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आपली आई आहे. झालं कीर्तन माझं, ऐका. 2च वाक्य सांगतो. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले. अजून नाही ऐकलं मी. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आई बापाची सेवा करता 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 देव नुसता भेटतो नाही, समोर येऊन उभा राहतो. किती दिवस झाले? युगे झाले 28, आणि अजून म्हणे ना खाली बैस. ही आई बापाच्या सेवेची ताकद आहे, आणि त्याच तत्वावर आमचा वारकरी संप्रदाय उभा आहे. पुंडलिकासाठी येऊन उभा राहिलेला. म्हणून माये बापे केवळ कासी, तेने नवजावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. ज्या मातेच्या निमित्तानं सेवा घडली, परमात्मा करो या माऊलीला परत याच असल्याच कुटुंबामध्ये जन्माला घालावं देवा. आणि साधू संतांची, समाजाची सेवा या मातेच्या हातून परत घडावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुम्हाला